नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आपला दुसरा दिवस महालक्ष्मी कोल्हापूरला आहे आपण आणि महालक्ष्मीचं दर्शन करण्यासाठी चाललो आहे. सकाळचे वाजलेले आहेत 6:30. तर मंदिराकडेच चाललो आहे. देवळाला प्रवेशद्वार हे पश्चिम, उत्तर, पूर्व आणि दक्षिण या चारही बाजूला प्रवेशद्वारे आहेत. महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी जास्त जनतेचा ओढ या ठिकाणी म्हणजेच कोल्हापूरला असतो. शुक्रवार आणि मंगळवार हे देवीचे 2 दिवस मानले जातात. देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, अप्सरा, योद्धे कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिक्साधन, विनाचुन्याचे जोडीव घडीव दगडी बांधकाम व नक्षत्रांवर अनेक कोणाचा पाया ही या मंदिराची वास्तू वैशिष्ट्य आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून 5 वेळा ती वाजवली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असेही म्हणतात. पूर्वेकडे असलेल्या मोठ्या गुमठाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे आणि उत्तर व दक्षिणेकडे असलेल्या 2 छोट्या गुमठांखाली महाकाली व महासरस्वतींच्या मूर्त्या आहेत. देवळाच्या प्रकारात दत्तात्रेय, विष्णू, स्वामी समर्थ, विठोबा, राम, राधाकृष्ण, गणपती असे अनेक आपल्या देवतांची देवळे आणि काशी व मणकर्णिका कुंडे आहेत. सकाळ सकाळी महालक्ष्मी आई कोल्हापूर देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला, म्हणजेच गणपतीपुळेला, रत्नागिरी या ठिकाणी. या घाटातून प्रवास करताना एक विचार करत होतो की एक दिवस अगोदर रात्रीचा प्रवास आणि दिवसभरात जो काही प्रवास झाला, त्यानंतर बसमधील असणारी धमाल, त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन आणि त्याच्यानंतर भेटणारी हॉटेलमधील जी झोप खूप काही सुखदायी होतं असं वाटत होतं. आणि लगेच सकाळी भेटणारी महालक्ष्मी आईचं दर्शन मन खूप शांत करणार होतं. आणि या सर्व गोष्टींसाठी झटपट करणारे युवा मित्रमंडळ यांचे मी मनापासून खूप आभार मानतो. सकाळी महालक्ष्मीच्या दर्शनानंतर आपण आलो आहे डायरेक्टली एक सुंदर अशा ठिकाणी. बहुतेक मी सांगितलंच असेल, आपण आलो आहे गणपतीपुळेला. खूप छान असा बीच आहे, मस्त वाटतं इकडे. गणपतीपुळे मंदिर है ना रिवांश? बोल गणपतीपुळे. ये हाय कर सगळ्यांना हाय कर. पाणी 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 आलं. बापू आमचा एन्जॉय करतोय, रिवांश एन्जॉय करतोय. गणपतीपुळे हे गणपती स्वयंभू आहे आणि या गणेशाचे स्थान समुद्रकिनारी वसलेले असे अतिशय मनमोहक आणि अस्थिर मनाला शांतता देणारे आहे. गणपतीपुळे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख देवता पश्चिमेकडे आहे. स्थानिक लोककथेनुसार हिंदू देवता गणपती एका मूळ महिलेने केलेल्या टीकेचा आक्रोश करून गोल्याच्या त्यांच्या मूळ निवासस्थानातून पुले येथे स्थलांतरित झाला, म्हणून या ठिकाणाला गणपतीपुळे असे नाव पडले. गणपतीपुळेला भेट देण्याची उत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान असते, जेव्हा हवामान खूप गरम आणि दमट नसतो. रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे गणपतीपुळेचे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे, जे फक्त गणपतीपुळेपासून 30 किलोमीटर या अंतरावरती आहे. वॉटर स्पोर्ट्स करण्याची तुम्हाला जर आवड असेल तर नक्कीच तुम्हाला हे ठिकाण आवडेल, कारण इथे रो बोटिंग, मोटर बोट, वॉटर स्कूटर आणि केई बोट या सर्व राईडचा समावेश केला जातो आणि हे सर्व MTDC द्वारे आयोजित केले जातात. पावस हे गाव मोहक नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे आणि ते रत्नागिरी या जिल्ह्यात आहे आणि ते रत्नागिरीपासून 15 किलोमीटर अंतरावरती आहे. पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या सुंदर मंदिराच्या परिसरात चिंतन कक्ष आणि एमिलियाचे झाड आहे. मंदिरामध्ये विठ्ठल रखुमाई आई यांचे दर्शन आपणाला मिळतात. आम्ही जेव्हा गेलो त्या दिवशी एकादशी असल्याने त्या दिवशी दर्शन घेऊन मनाला खूप शांत वाटले. स्वामींचे घर असलेले अनंत निवास हे मंदिर ट्रस्टने उत्तम प्रकारे राखलेले आहे हे दिसून येतं.
मंदिरमध्ये स्वामींचे जन्मदिवस, गुरुपौर्णिमा असे अनेक उत्सव साजरे करतात. स्वामी स्वरूपानंद उर्फ रामचंद्र विष्णू गोडबोले यांच्या दीर्घ निवासामुळे हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख आध्यात्मिक ठिकाण मानले जाते. स्वामी स्वरूपानंद वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. स्वामींचे खरे नाव रामचंद्र होते, परंतु ते आप्पा किंवा रामभाऊ या नावाने लोकप्रिय होते. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1903 रोजी पावस येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री विष्णुपंत गोडबोले आणि त्यांच्या आईचे नाव सौ रखमाबाई गोडबोले होते. स्वामींचे प्राथमिक शिक्षण पावसमध्ये आणि माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथे 1919 साली झाले. सेवा मंडळातर्फे स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग, ज्ञानेश्वरी आणि संजीवनी गाथा प्रकाशित करण्यात आलेली आहे. पावस ठिकाणाहून दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला म्हणजेच देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण कुणकेश्वर या ठिकाणी निघालो. रात्र झाल्याने आमचे दर्शन दुसऱ्या दिवशी होणार होते. कुणकेश्वर हे ठिकाण समुद्र ठिकाणी असल्याकारणाने तिथे थंडावा इतर दिवसांपेक्षा चांगलाच होता आणि युवा मित्रमंडळातर्फे आमची राहण्याची उत्तम सोय इथे करण्यात आली होती. युवा मित्रमंडळातर्फे जेवण झाल्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तो पुढील भागामध्ये आपण बघूया. धन्यवाद.